पप्पा, वाव, काय हँडसम दिसताय तुम्ही. ओके चला आपण निघूया कारण मीडियाची लोक आपली वाट बघतायत. प्लीज कम. आपली तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? काम म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत ना ते. आफ्टर ऑल JYC कंपनी ही माझी सुद्धा कंपनी आहेच. नक्कीच. आपण सगळेच त्या कंपनीचा भाग आहोत. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला काहीच हरकत नाही. फक्त जाण्यावर मला काही प्रश्न विचारायचे. आपली कंपनी किती साली स्थापन झाली? आय थिंक इट्स 1960. बाय द वे, आपल्या कंपनीत असं कुठलं प्रॉडक्ट होतं की ज्यामुळे आपल्या कंपनीचं नाव घराघरात पोहोचलं? घराघरात इट्स आय थिंक इट्स मोबाईल. मोबाईल होते त्या काळात? नव्हते. आता तुम्ही परवा बेंगलोरला गेला होता ऑफकोर्स पप्पा. पूजा करायला. येस आय रिमेंबर दॅट. केली पूजा. या बेंगलोरमध्ये आपलं कुठलं प्रॉडक्ट तयार होतं? ठीक आहे. आपल्या कंपनीचं 10 वर्षानंतरचं विजन काय असेल? विजन विजन I think it's असे सुनबाई, कंपनीची मालकीण म्हणून निर्वाह सोपं आहे, कंपनी चालवणं फार अवघड आहे. अजून इंटरव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला? it's okay papa. I think you carry on. नमस्कार रसिको, मी प्रशांत देशमुख. आज आपल्या सोबत आहेत JYC कंपनीचे मालक श्री जगन्नाथ चौधरी. नमस्कार सर. सर्वप्रथम JYC कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. खरं सांगायचं तर हे एकट्या दुकट्याचं काम नव्हे, टोटल टीमचं काम आहे. मुख्य म्हणजे अनेक लोकांचे आशीर्वाद आम्हाला लाभले, तुमच्यासारख्या मीडियांची साथ आम्हाला मिळाली आणि नशीब पण चांगलं होतं. मेहनत करणारे लोक होते म्हणून इथपर्यंत मजल मारली आहे. सर, 50 वर्ष खूप मोठा काळ. मागे वळून पाहता आपल्या वाटचालीबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप आनंद होतो. सगळ्या गोष्टी अगदी स्वप्नात वाटतात. आमची सुरुवात ही एका छोट्या ऑफिसमधून आम्ही केली. ओ हॅलो हॅलो थांबा. मी मिस्टर घारतोंडे. ते ठीक आहे, पण कुणाला भेटायचंय तुम्हाला? मला मिसेस सीमा चौधरींना भेटायचं होतं. मिसेस सीमा? म्हणजे सीमी चौधरी. ओ ओके, एक मिनिट मी त्यांना विचारते. हॅलो, हां मॅम, ते मिस्टर घारतोंडे आलेत. ओके मॅम, तुम्ही आज जाऊ शकता. मॅमनी तुम्हाला त्यांच्या रूममध्ये बोलवलं. मॅडम, गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड तुमच्यासाठी असेल, हा माझ्यासाठी नाहीये ती. का आलाय तुम्ही इथे? हा फोनवर बोललेलं चालतं की नाही? मग तुमची येण्याची गरजच काय आहे इथे? मॅडम, फोनवर बोलून होण्यासारखं काम असतं तर एवढे पैसे खर्च करून मी खड्ड्याला आलोच नसतो. कळलं मला. आता आलात ना, मग बोला ना. आणि पटापट बोलायचं. लवकर काम संपवा आणि निघा. इथे कोणाच्याही नजरेस तुम्ही आलात ना तर तुम्ही. मॅडम, हे घ्या. माय गुडनेस, घारतोंडे. वाव. I mean, घारतोंडे, आय एम सो हॅपी अँड आय एम सो सॉरी. मी ना माझ्या नादामध्ये तुम्हाला वाटेल तसं बोलले, पण आय एम सो एक्स्ट्रीमली हॅपी. आय एम सो हॅपी. कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून माझ्यासाठी गिफ्ट आणलंय ना, राईट? थँक गॉड. ऍटलीस्ट कोणाला तरी माझ्या कामाची आणि माझ्या पोझिशनची किंमत आहे. येस मी, येस. घारतोंडे, यू आर सो नाईस. थँक्यू. एक मिनिट, ते गिफ्ट नाहीये. व्हॉट? म्हणजे तसं पॅकिंग मुद्दाम केलंय मी, कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. व्हॉट?
हे गिफ्ट नाहीये. मग काय ह्यात? मॅडम, आपण आतापर्यंत केलेल्या घोटाळ्यांच्या फाईल्स आहेत यात. सरतोंडे, का आणले तुम्ही इथे? हे का आणलंय? मॅडम, सरांनी नवीन ऑडिट टीम बसवली ऑफिसमध्ये. जर त्यांच्या हातात जर हे लागलं तर वाट लागेल माझी. मॅडम, प्लीज प्लीज हे तुम्ही ठेवून घ्या. लावून ठेवा, माझ्यापासून लावून ठेवा. आपण दोघांनी मिळून जे काही घोटाळे केलेत ना, त्याचा पूर्ण मोबदला मिळालाय तुम्हाला, राईट? मग आता माझ्यावर ह्याची जबाबदारी टाकून तुम्ही मोकळे होऊ नको. पैसे घेताना मजा वाटली ना, आता थोडी जबाबदारी सुद्धा घ्या. या फाईल्सचं तुम्हाला जे वाटतंय ते करा, वाटेल ते करा. यांना जाळा फाडा, फेकून द्या. आय जस्ट डोंट नो, यू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, पण या माझ्या डोळ्यासमोर नकोय. तुम्हाला कळतंय मी काय म्हणते? घरतोंडे, पुन्हा जर असल्या फालतू कामासाठी मला येऊन भेटलात ना, तुमचा जीव घेईन मी. आउट. आउट. आय सेड आउट. घरतोंडे, आय सेड आउट. Nonsense, idiot! Oh God, what? सर, इंटरव्ह्यू दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्ही कसला आभार मानताय? खरं तर आम्ही तुमचा आभार मानत आहे. आमच्या JYC कंपनीला आज 50 वर्ष पूर्ण झाली आणि यामध्ये तुमच्या मीडियाचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही वेळोवेळी आमच्या कामाची दखल घेतल्यामुळे आम्ही आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. आमचा व्यवसाय मोठा करण्यामध्ये तुम्हा लोकांचा फार मोठा हात आहे. सर, तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही आम्हाला देताय. खरंच तुमचं मन खूप मोठं आहे. आम्ही फक्त आमचं काम करतो. आज तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. खरं तर मी माझ्या करिअरमध्ये अनेक दिग्गज लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, पण आज तुमच्या बोलण्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं, प्रेरणा मिळाली. सो थँक्यू व्हेरी मच. आजपर्यंत तुम्ही मीडियावाल्यांनी जशी मला साथ दिली तशीच साथ यापुढे माझ्या नातवाला तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे. ऑन कॅमेरा मागाशी बोललो नाही, पण आता सांगायला हरकत नाही. हा माझा नातू यशवर्धन चौधरी, JYC कंपनीचा चेअरमन. नाईस टू मीट यू मिस्टर यशवर्धन. प्लेजर. आमच्या वेळची सगळी धुरा आता यशवर सोपवली. गेले काही वर्ष तो परदेशात होता, तिथलं काम बघत होता, पण आता मी मुद्दामून त्याला माझ्याजवळ बोलून घेतलंय. खूप चांगल्या प्रकारे काम सांभाळतो यश. मला अभिमान वाटतो त्याचा. आजोबाचा आणि नातवाचा बॉन्ड बघून मला खूप आनंद झाला. मिस्टर यशवर्धन, जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल ना, प्लीज गिव्ह मी अ कॉल. आम्हाला तुमचाही इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल. शुअर, काही काळजी करू नका. यापुढे तुम्हाला याचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आता यापुढे मी रफी साहेबांची गाणी ऐकणार, पुस्तकं वाचणार, सगळं काम तोच करणार आहे. मी रिटायर होणार आता. सगळ्या बिझनेसची जबाबदारी एका साध्या एम्प्लॉईवर? हा काय घोळ आहे? सिमी मॅडमच्या कानावर घालायलाच हवं.